बारामती नगर परिषदेची निवडणूक लागली होती. 2 तारखेला होणारं मतदान आता 20 तारखेला म्हणजे 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला प्रचारासाठी अवधी मिळाला आहे. आपल्याबरोबर बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी तसेच नगराध्यक्षपदाचे बारामती नगरपालिकेच्या उमेदवार देखील आहेत. त्यांना आपण काय प्रश्न करणार आहेत. काय सांगाल, आज भाजी मंडई या ठिकाणी आपण प्रचारासाठी आलेला आहात? मध्यंतरी निवडणूक 2 तारखेला होणार होती, परंतु मलिदा गँगला वाचवण्यासाठी दादाकडनं रडीचा डाव खेळण्यात आलेला आहे. दादाच्याच माणसांनी निवडणूक पुढे केली, कारण वातावरण बारामतीकरांनी निवडणूक हातात घेतलेले आहे. उलट दादानी माझ्यासाठी म्हणजे चांगलंच केलं की मला वेळ भेटलाय आणि मी सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज आणि त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी मार्केट कमिटीत आलेलो आहे. मार्केट कमिटीत मी आत्ता वेळ मिळाला म्हणून त्याच्यामुळे मंडईला आलोय. मंडईत प्रचार करतोय. लोक माझे आहेत. मी लोकांचा 24 तास काळूराम चौधरी या सर्वसामान्य बारामतीकरांसाठी. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार असेल किंवा शरद पवार गटाचा उमेदवार असेल, त्यांना फोन करायचा आणि काळूराम चौधरीला सर्वसामान्य बारामतीकरांनी फोन करायचा. तुमच्या मनाला विचारा कोण कोण तुमचा फोन उचलल आणि कोण तुमच्यासाठी धावून येईल. निवडणूक आहे ती येणारच ना, ती निवडणुकीपुरती येणार आहेत. काळूराम चौधरी 24 तास सर्व बारामतीकरांसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव देखील 4-5 दिवसापूर्वी भाजी मंडई या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यांची कुठंतरी तुम्ही अनुकरण करताय, कॉपी करताय असं दिसतंय का? तीच माझी कॉपी करतात. माझे मुद्दे त्यांनी चोरलेत. माझा बाप 1972ला ह्याच आठवड्या अण्णांच्या गाळ्यावरती कामाला होता. या आबाला विचारा, कुणाला विचारा इथं मंडईतल्यांना. ती फक्त निवडणूक आहेत म्हणून इथं आलेत. माझा बाप इथं येऊन काम करून इथंच लहानाचा मोठा झाला आणि इथंच मेलेला आहे. मी यांच्यातलंच आहे ना. त्यांना आत्ता निवडणूक आहे म्हणून आलेत, नाही तर शेट एवढ्या लवकर उठतात वय तेव्हा. माझ्यामुळे शेटला उठायला 25 किलो कमी झालेत शेट. आता बारामती नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली, त्याबद्दल आपल्या मनात काय संभ्रम आहे का? संभ्रम नाही. सर्वसामान्य बारामतीकरांना माहीत आहे मलिदा गँगला वाचवायसाठी मलिदा गँगचा पराभव बारामतीकरांनी ही इलेक्शन त्यांच्या स्वतःच्या हातात घेतलेला आहे. आणि मलिदा गँगचा पराभव दिसत होता म्हणून दादानी रडीचा डाव करून त्याच्या माणसांना त्यांच्याच लोकांना कोर्टात लावलं आणि पुढे घेतली होती. हे सर्वसामान्य बारामतीकरांना कळतंय ना. आता तुम्ही निवडणूक परत 20 तारखेला होणार आहे आणि 18 पासून तुम्ही मलिदाच वाटणार आहे की. दादानी जर काम केलं असतं तर बाबा पैसे कशाला वाटावं लागतात. काळूराम चौधरी सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज आहे आणि तो आवाज बारामतीकरांचा नगराध्यक्ष पदाला बसवणार आहे. ती बारामतीकरांच्या सेवेसाठी आणि बारामतीकरांच्या हक्क अधिकारासाठी जी बारामतीकरांना सर्वसामान्य बोलतात येत नाही त्या मुख्यांचा आवाज काळूराम चौधरी. काळूराम चौधरीचा बाप काही शोरूमवाला नाही. काळूराम चौधरीचा बाप काही अब्जाधीश नाही. काळूराम चौधरी ह्या मंडईत ह्या आठवड्या अण्णांच्या गाळ्यावरती काम करणारे एका हमालाचं पोरग आहे आणि सर्वसामान्य माणसाचा घराचा प्रतिनिधी मी काळूराम चौधरी. काळूराम चौधरी आणि बाकीचा उमेदवार तुम्ही कुणी सर्वसामान्य बारामतीकर त्यांना विचारा. जर त्यांना फोन केला आणि काळूरामला फोन केला तर कोण येणार आहे? काळूराम येणार आहे, ती येणार नाही. त्या तर निवडणूक काही येणार ना, हात पायदात जोडणार, पाया पडतील. पण ज्यावेळी त्यांना खरी गरज आहे त्यावेळी कोण येणार आहे? काळूराम येणार आहे. त्याच्यामुळं मी उमेदवार बसपाचा नाही, सर्वसामान्य बारामतीकरांचा आहे. बहुजन समाज पार्टी ही महापुरुषांचं आंदोलन चालवणारी पार्टी आहे. मी मिशनरी कार्यकर्ता आहे, परंतु मी आत्ता बारामतीकरांचा उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जातो. ही निवडणूक ह्या लोकांनी हातात घेतलेली आहे. त्यांनी काय बी करून दे. स्वतः दादाच्या लोकांनी तर इलेक्शन पिटिशन दाखल केलं. अपील का नाही झालं? त्यात नाही झालं. ज्यांनी दाखल केलेलं आहे ती सगळी राष्ट्रवादीचे लोक आहेत. लोकांमध्ये जेव्हा संभ्रम निर्माण झाला की पुढे ढकलली निवडणूक, यांच्या 4-5 सीटांना फटका होता, अशी बी चर्चा चालू आहे. आता लोकांपर्यंत कसा विश्वास देणार, कसं पोहोचणार तुम्ही? 17 सीटा आत्ता पडतात. नगराध्यक्षपद सर्वसामान्य बारामतीकरांनी बारामतीकरांचा नगराध्यक्ष म्हणून मला पसंती दिलेली आहे. माझा सर्वसामान्य बारामतीकर प्रचार करतात. मी एका हमालाचा पोरगा आहे. मला मत तर देतात पण नोट पण देतात. नोट आणि वोट बी बारामतीकर देतात. माझा प्रचार बारामतीकर करतात. मी आणि माझे कार्यकर्ते प्रचार करत असताना ही जे सर्वसामान्य बारामतीकर आहेत यांचा आवाज म्हणून मी बोलतोय.
आणि यांचा प्रतिनिधी म्हणूनच मी त्या ठिकाणी काम करत आलेलो आहे आणि काम करत राहणार आहे. कामाच्या ह्याच्यात मी काही हाय करणार नाही. येथील मतदारांना काय आव्हान कराल नेमकं? इथलील सर्वसामान्य बारामतीकरांनी काळूराम चौधरीवर भरोसा ठेवायचा आहे. मी जे तुम्हाला वचननाम्यात वचन दिलेलं आहे 1 BHK देता येतोय मी देतो. मला तुम्ही नगराध्यक्ष करा. मी जर केला नाही तुम्हाला जर मागेल त्याला 1 BHK दिला नाही तर अजितदादा मला टायरमध्ये घालेल ना, नाही तर मोका लावल. बारामतीकरांनी फक्त ह्या वेळेस मला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. मला आपली सेवा करायची संधी द्यायची. मी जे वचननाम्यात सांगितलेलं आहे प्रत्येक कुटुंबाला 10,000 देता येतात. दादा अर्थमंत्री तुम्ही आहे, 4 वेळा मग अर्थमंत्री झाला आणि तुम्ही मला विचारताय माझी चेष्टा करताय, माझी मस्करी करताय. अहो मी एका लय गरीब घरातलं पोरगा आहे. माझा बाप ह्या आठवड्या अण्णांच्या गाळ्यावर तर हमाली करायचं, हिथंच हमाली करून हिथं जीव गेलेला आहे मार्केटमध्ये. मी ती करू शकतो. मी संविधान बी वाचलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर हे जे महापुरुष आहेत ह्या महापुरुषांच्या विचारधारेवरती काम करतोय. 100% कामाचा माणूस आहे. तुम्ही कुणाला कुठल्या सर्वसामान्य बारामतीकरांना विचारा, त्यांच्या अंतर्मनाला विचारा की काय त्यांच्यावर जर संकट आलं आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या लोकांना फोन केला, मलिदा गँगवाल्यांना 5 जणांना करून द्या आणि एकट्या काळूरामला करून द्या, रात्रीच्या 2 वाजता करून द्या. काळूराम चौधरी जाणार आहे, ती फोन बी घेत नाहीत. निवडणूक आहे म्हणून येतात की आता सगळ्यांच्या पाया पडतात, हात जोडतात, पण निवडणूक झाल्यानंतर ती कुणीही नसतात. त्याच्यामुळे बारामतीकरांनी सगळ्यांना ओळखलेलं आहे. यंदा फक्त चुपचाप हातीच्या पाय. नक्कीच. तर हे होते काळूराम चौधरी बसपाचे प्रदेश महासचिव व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. ABD न्यूज बारामती.